सर्कल भागात देखील पाणी साचलंय आणि त्यामुळे पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच तारांबळ करायला लागते। किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसतेय। आणि याच संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, सध्या किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, अत्यंत रहदारीचा असा हा परिसर आहे, सध्याची तिथली स्थिती काय आहे? मागील तासाभरापासून इथे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच किंग सर्कलचा हा सगळा परिसर पूर्णपणे पाणी साचलेला आहे। इथे जर आपण बघितलं तर गुडघाभर पाणी आहे। मुंबई महापालिका कर्मचारी असतील, त्यासोबतच ट्रॅफिक पोलीस असतील, ते इथे तैनात आहेत। मात्र हे बघा, इथे बघा कशा प्रकारे या कार काढल्या जातात बाहेर, कारण हा सगळा सखल भाग आहे आणि सखल भाग असल्यामुळे मुंबई महापालिकेने सुद्धा खबरदारी घेतलेली आहे। पंप ठिकठिकाणी आहेत, मात्र ज्या प्रकारे पाऊस पडतोय त्या प्रकारे जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत पंपद्वारे जो पाण्याचा निचरा आहे तो करता येणं शक्य नाही। आणि त्यामुळेच आपण बघतोय एकीकडे जी वाहनं अगदी घाटकोपरपासून पुढे मुंबईकडे मार्गस्थ होतात, दादरकडे मार्गस्थ होतात, इथे मात्र एक लेननी ही वाहनं पुढे जातात, त्यामुळे वाहतूक सुद्धा संथ गतीने सुरू आहे। आणि संपूर्ण हा परिसर पुन्हा एकदा आपण आपले कॅमेरामॅन विनय राजभर आपल्याला दाखवतील कशा प्रकारे हे पाणी भरलेलं आहे। म्हणजे अगदी गुडघाभर पाणी आहे। मॅनहोल ओपन करून पाणी जाईल का किंवा त्याचा पाण्याचा निचरा होईल का त्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र अजूनही ज्या प्रकारे आपण बघतोय पाऊस मुसळधार सुरू आहे आणि त्यामुळे टू व्हीलर्स असतील किंवा मग फोर व्हीलर्स असतील त्या या सगळ्या पाण्यात जात आहेत। ही एक साईड आहे, आपण दुसरी साईड सुद्धा दाखवूया। दुसऱ्या बाजूने सुद्धा कशा प्रकारे पाणी साचलंय हे बघा। ही दुसरी बाजू जी घाटकोपर साईडला जाते, इथे सुद्धा मोठं पाणी साचलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे आपण बघतोय पंप आहेत, या पंपद्वारे पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र पाऊस मुसळधार सुरू आहे। इथे बघतोय काही जण आहेत, त्यांच्या स्कूटी असतील, काही टू व्हीलर्स असतील, त्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत, कारण यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न ते करतायत। पुढे जिथे सायन्स सर्कल सुरू होतंय तिथे सुद्धा अनेकांनी आपल्या गाड्या थांबवलेल्या आहेत, काही जणांच्या गाड्या बंद